ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 16 ऑगस्ट 2025 रोजी निधन झालं। त्या लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत्या, तर प्रेक्षकांसाठी त्या त्यांच्या लाडक्या पूर्ण आजी होत्या। त्यांच्या निधनानं आता प्रेक्षकांना देखील धक्का बसलाय, तर संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे। त्या 68 वर्षाच्या होत्या। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाचं कारण समोर आलेलं आहे। ज्योती चांदेकर या बऱ्याच आजारांचा सामना करत होत्या। त्या गेल्या वर्षी ठरलं तर मग च्या सेटवर चक्कर येऊन पडल्या होत्या। ऐन मंगळागौरीच्या शूटिंगच्या दरम्यान त्या खुर्चीवरच बेशुद्ध झाल्या होत्या। त्यानंतर त्यांना ताबडतोब इस्पितळात नेण्यात आलं होतं। त्यांच्या शरीरातील सोडियम कमी झाल्याने त्यांना त्रास झाला होता। त्यानंतर 2 आठवडे त्या ICU मध्ये होत्या, तर 2 महिन्यांनी त्या पूर्ण बऱ्या होऊन मगच सेटवर गेल्या होत्या। तोपर्यंत ठरलं तर मग ची संपूर्ण टीम त्यांच्यासाठी थांबली होती। याबद्दल स्वतः तेजस्विनीने एक पोस्ट केलेली आहे। गेली काही दिवस त्या ॲडमिट होत्या। यापूर्वी त्यांचं मणक्याचं ऑपरेशन झालं, त्यानंतर त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन देखील झालेलं। त्यांना भरपूर आरोग्यविषयक तक्रारी होत्या। त्यांच्या पित्ताशयात देखील शस्त्रक्रिया झाली होती। इतकं सगळं असूनही पूर्ण आजी ठरलं तर मग या मालिकेमध्ये काम करत होत्या, मात्र त्यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याने त्यांना पुण्याला घेऊन गेले। तिथल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर आजारपणाशी झुंज हरल्या आणि त्यांनी दुपारी 4 वाजता सगळ्यांचा निरोप घेतला। त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। त्यांच्या पश्चात 2 मुले आहेत। त्यांच्या निधनामुळे मराठी कला विश्वावर शोककळा पसरलेली आहे।